भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात तल्लीन होत भजन गायले। फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मुनगंटीवार यांना अद्याप स्थान मिळालेलं नाही। फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात महत्त्वाची खाती सांभाळली, मात्र मंत्रिपदाचं दार सध्या बंद आहे। हे दार उघडावं अशी विनंती ते करत असावेत अशी चर्चा रंगली। सरावल्या हातांनाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता। नाशिकमध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते स्पर्धांचं उद्घाटन झालंय। यावेळी त्यांनी खेळाडूंना ट्रॅक सूट्स, स्पोर्ट्स ड्रेस आणि इतर क्रीडा साहित्यांचं वाटप केलं। महाविकास आघाडी आणि मनसेनंतर नाशिकच्या शिवसेनेकडून मतदार यादीतील दुबार मतदारांच्या याद्याचे पुरावे तयार करण्यात आले। नाशिकमधील शिवसेनेच्या विधी विभागाने हे पुरावे तयार केले। जिल्हाभर 3 लाखांपेक्षा जास्त मतदार दुबार नोंदवले असल्याचेही त्यांनी सांगितले। जिजाऊ ब्रिगेडचं 8वें महाराष्ट्र महाअधिवेशन चंद्रपुरात होणार आहे। 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान चंद्रपूरच्या प्रियदर्शनी नाट्यगृहात हे महाअधिवेशन होणार आहे। एकूण 8 सत्रांच्या माध्यमातून सदस्यांना वैचारिक मेजवानी मिळणार आहे। नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आचारसंहितेपूर्वी 46 बैठका घेणार आहेत। या बैठकांमधून ते 178 विषयांना हात घालणार आहेत। कुंभमेळ्यासह जिल्ह्यात प्रलंबित शासकीय कामांना गती देण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। मनसेचे महाड शहर अध्यक्ष पंकज मालुसरे यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीण पोलीस दलात 210 पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे, तर कारागृह दलात स्वतंत्ररित्या 118 शिपायांची भरती केली जाणार आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली। पुरंदर विमानतळासाठी 5000 कोटी भूसंपादन खर्च लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली, मात्र शेतकऱ्यांकडून जादा मोबदल्याची मागणी केली जाते। याबाबत सरकारसोबत चर्चा होणार आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा पार पडली। धान्य, भाजीपाला तसंच फळांच्या लिलावातून या बाजार समितीला वर्षभरात 21 कोटी 26 लाखांचा नफा झालाय। त्याबद्दल समितीचं अभिनंदन करण्यात आलं। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा आज 50वा वाढदिवस आहे। मनमाडच्या रेल्वे यार्डात कर्मचाऱ्यांनी पहाटे उत्साह साजरा केला। पंचवटी एक्सप्रेसला फुलांनी आकर्षक सजावट करून ढोलताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत केक कापण्यात आला। संभाजीनगर जिल्ह्यातील 70% ग्रामपंचायतींवर प्रशासक राजची टांगती तलवार आहे। जानेवारी-फेब्रुवारीत मुदत संपुष्टात येते, तरीही अजून प्रभाग रचना, सदस्य सरपंचाचं आरक्षण तसंच मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला नाही। त्यामुळे निवडणुका होणार की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही। नंदुरबारमधील कार्यकर्त्यांकडून हिना गावित यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांनी हा सत्कार केला। हिना गावित यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागात भाजपला फायदा होणार असल्याची चर्चा आहे। यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापतींसह नांदेड जालना समृद्धी महामार्गाचं काम शेतकऱ्यांनी रोखलंय। समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड जालना महामार्गात 12 गावं बाधित होत आहेत। जमिनीचं मूल्यांकन करून सानुग्रह अनुदान पद्धतीनं मावेजा देण्यात यावा अशी प्रमुख मागणी या 12 गावातील बाधित शेतकऱ्यांची आहे। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी नंदुरबारमध्ये विद्यार्थी परिषदेच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचं काम वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान निर्माण झाले। कंत्राटदाराच्या कामबंद आंदोलनामुळे वेळेत काम पूर्ण करणं कठीण झाले। थकीत बिलांचा देयकासाठी कंत्राटदारांनी एकजुटीनं कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। तर अकोल्यातील तेल्हारामध्ये नागरिकांनी बांधकाम विभागाविरोधात आंदोलन केले। शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं अनेक अपघात होतात, त्यामुळे तातडीनं या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। शिर्डीच्या अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आलेला आहे। सारखं फुकट कशाला हवं या अजित पवारांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे।
तुळशी विवाह निमित्तानं नंदुरबार शहरात पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला। शहरातील पटेलवाडी इथं 2000 तुळशी रोपांचं मोफत वाटप करण्यात आलं। यावेळी भाविकांनी रोपं घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात गर्दी केली। कार्तिकी एकादशी निमित्त जळगावात प्रभू रामचंद्रांचा रथोत्सव पार पडला। 153 वर्षापासून ही रथोत्सवाची परंपरा आहे। हा रथ उत्सव हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या एकतेचं प्रतीक मानलं जातं। यावेळी जळगाव सुवर्णनगरी प्रभू रामचंद्रांच्या जयघोषात दुमदुमून गेली। हिंगोलीच्या नरसी नामदेव इथं नामदेव महाराजांच्या 755व्या जन्मतिथी सोहळ्यानिमित्त भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला। हजारो भाविकांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा झाला। तहसीलदारांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। कार्तिकी निमित्तानं मानाचा वारकरी म्हणून पांडुरंगाच्या महापूजेचा मान नांदेडच्या वालेगावकर दाम्पत्याला मिळाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत त्यांनी विठ्ठलाची महापूजा केली। वालेकर दाम्पत्यानं गेल्या 22 वर्षापासून एकदाही पंढरीची वारी चुकवलेली नाही। शिर्डीत कार्तिकी एकादशीचा उत्साह पाहायला मिळतो। एकादशी निमित्त साई समाधीवर विठ्ठलाची मूर्ती ठेवली असून साईंच्या मूर्तीला सुवर्ष आभूषण परिधान केली आहे। सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। रत्नागिरीतील कोंडवी चिंद्रावलीमध्ये कार्तिक उत्सव साजरा होतोय। विश्वेश्वराच्या मंदिरातील ध्वज पांडुरंगांच्या भेटीला आलाय। यावेळी भाविकांनी ध्वजाचं स्वागत केलं। गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आस्थागायत सुरू आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील वाशिमच्या मालेगावमधील टोल प्लाझा परिसर गेल्या 8 दिवसांपासून अंधारात। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा बंद असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे प्रवाशांना रात्रीचा धोका वाढलाय। नांदेड शहर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली। तर ऑक्टोबर महिन्यात पावसानं तडाखा दिल्यानंतर आता नोव्हेंबरमध्ये पाऊस बरसतो। नागपूरच्या अवस्थी चौक परिसरातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या 2 तरुण गळ्यात धामण जातीचा साप घेऊन दुचाकी चालवत असल्याचं दिसतंय। दरम्यान नागपूर पोलीस सध्या या 2 तरुणांचा शोध घेत आहेत। मुंबईतील आरसीएफ फॅक्टरी परिसरातील शनिवारी रात्री तब्बल 10 फूट लांबीचा अजगर दिसल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितरित्या वन विभागाकडे सोपवलेलं आहे। इंदापूरच्या बिगवन येथील मासळी बाजारात पहिल्यांदाच पूर्णपणे पांढरा रंग असणारा कानस जातीचा मासा आढळला। पांढऱ्या रंगाचा कानस मासा आढळल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। उजळीच्या दूषित पाण्यामुळे माशात जनुकीय बदल झाल्यानं रंग पांढरा झाल्याचा संशोधकाचा अंदाज आहे। नाशिकच्या चेंडू गावात धुडगूस घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं। या परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली। आता बिबट्या जेरबंद झाल्यानं गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला। नंदुरबारच्या शहादामध्ये पोलिसांनी विदेशी बनावटीची दारू जप्त केली। चिखली बुद्रुक इथं गायच्या गोठ्यात तब्बल 5,76,000 रुपयांची दारू लपवून ठेवली होती। पोलिसांनी कारवाई करत 100 खोके जप्त करत आरोपीला अटक केली। नंदुरबारमध्ये गॅसचा रिफिलिंगचा काळाबाजार सुरू आहे। पोलिसांनी कारवाई करत 20 सिलेंडर, 1 इलेक्ट्रिक मोटर, 2 वजन काटे यासह 85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। गणेशनगर भागातील रिजवान पिंजारी यांच्यावर हाताघरात हा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली होती। पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे। इंदापूर तालुक्यातील चांडगावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात महसूल प्रशासनानं अवैध दारू उपशावर कारवाई केली। तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत वाळू उपसा करणाऱ्या बोटींना जलसमाधी दिली आहे। या कारवाईत सुमारे 25 लाखांचा अवैध मुद्देमाल नष्ट करण्यात आला। पुण्यातील रेस्टॉरंट्स आणि पबमध्ये हुक्क्यावर बंदी घातली। मुंबई हायकोर्टानं हर्बल हुक्क्यास अटींसह परवानगी दिली असली तरी पुण्यात स्थानिक नियमांनुसार हुक्क्यांवर पूर्णपणे बंदी घातली आहे। गोंदियामध्ये अंमली पदार्थ बाळगणाऱ्याला अटक करण्यात आली। आरोपीकडून 1 किलो गांजासह दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 1,34,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी आरोपीवर अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। वाशिमच्या शिरपूरमध्ये 4 ते 5 जणांनी तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला केला। तरुणाच्या पोटावर वार केल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला। या हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत। अकोल्यातील अक्षय नागलकर हत्याकांडातील फरार आरोपी अकोला पोलिसांच्या ताब्यात आलाय। यानंतर आता अटकेतील आरोपीची संख्या 9 झाली आहे। पोलिसांसमोर पुढील तपासात काही महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे। संभाजीनगरमध्ये नीलगाय अचानक भरधाव कारच्या समोर आल्यामुळे अपघात झालाय। अपघातात नीलगाय जागीच ठार झाली तर कारचं मोठं नुकसान झाले तसंच कारमधील दोघांनाही दुखापत झाली।
नंदुरबारच्या धडगावमधील कस्तुरबा गांधी बालिका महाविद्यालयाच्या कार्यालयात भीषण आग लागली। आगीत विद्यालयाचं कार्यालय जळून खाक झाले। या कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट नाहीये। 1.5 तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। कोंडवा हत्या प्रकरणातील 3 आरोपींना पुणे सत्र न्यायालयानं कोठडी सुनावली। अमन शेख, अरबाज पटेल आणि मयूर वाघमारे या तिघांना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली।